मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। 2 दिवसात अधिकृत घोषणा। ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 15 ते 18 आणि राष्ट्रवादी 9 ते 10 जागा लढवणार। वंचितसाठी 2 जागा तर हातकणंगले राजू शेट्टीसाठी सोडणार। भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी समिती गठीत। फडणवीस, बावनकुळे, रावसाहेब दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि शेलारांचा समावेश। कोल्हापूरच्या जागेवरून मवियात धुसफूस। शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही, तर शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये, मुख्यमंत्री हसन मुश्रीफांचं आवाहन। मोदी शहांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपची मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठक। लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी ठरली। 1 ते 2 दिवसात उमेदवारांच्या घोषणेची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून बैठकांचा धडाका। शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। बैठकीला सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलनावर ठाम। रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही तोडगा नाहीच। अंमलबजावणीपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पुन्हा राडा। डाव्या विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी दोन्ही गटांमध्ये मारहाण। महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका। व्यावसायिक गॅस सिलेंडर 26 रुपयांनी महागला, तर बेस्टच्या मासिक पासमध्येही 150 रुपयांनी वाढ।